आपल्या या तिन्ही एक्झिक्युटिव्ह लीडरने काय प्रश्न काढलेत मी ते वाचून दाखवते, जेणेकरून तुम्हाला हे समजेल की किती अभ्यासक वृत्ती आहे आपल्या कोऑर्डिनेटरची. म्हणून मी अभिमानाने म्हणते की आमच्याकडे अ, हे सर्व उपलब्ध आहे. इतका छान स्टाफ आहे आपला, असं म्हणू शकतो किंवा कोऑर्डिनेटर समूह आहे, की ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करू शकतात. तुम्हाला बघा त्यांचे प्रश्न सांगते, जे त्या माहिती पत्रकावर आधारित होते. तर कोमल मॅडमने काढलेले 3 प्रश्न असे होते. गर्भाशय सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही कशी काळजी घ्याल? दुसरा प्रश्न, मासिक पाळीच्या दिवसात तुम्हाला होणारा त्रास जसे की खाज येणे, पुरळ येणे यासाठी तुम्ही कशा सॅनिटरी नॅपकिनची निवड कराल? तिसरा प्रश्न होता, तुम्ही दिवसातून किती वेळा सॅनिटरी नॅपकिन बदलता? हे कोमल मॅडमचे खूप छान प्रश्न होते. सुषमा मॅडमचे प्रश्न होते, आकर्षक डिझाईनमुळे कोणते फायदे मिळतात? बरोबर. बघा किती सुषमा मॅडमने विचार केलाय, कारण आपल्या बॉक्सवरची डिझाइन किंवा इको फ्रेंडली पेपर पॅकेट हे आकर्षक असतं महिलांना. तर त्याचे फायदे असे आहेत, की आपल्याला बघा आपण आकर्षिले जातो महिला आणि ते वापरण्यासाठी आपण ते खरेदी करू शकतो. ती आवड निर्माण होऊ शकते. असे इंटेन्शनने हा प्रश्न आहे. या नॅपकिनमध्ये कोणती रिसायकल करण्याची सुविधा आहे? तिसरा प्रश्न, वापरल्यानंतर या नॅपकिनचे डिस्पोजल कसे केले जाते? ठीक आहे, तर हे नैसर्गिक घटक असल्यामुळे पर्यावरणात हे नष्ट होणारे घटक आहेत. डिस्पोजेबल आपलं पॅड आहे. रिसायकल म्हणजे रिसायकलची प्रोसेस म्हणजे काय आहे तुम्हाला सांगितलंय, की मातीपासून जे येतं आणि पुन्हा मातीकडे जाऊन विघटन होतं, त्याला आपण इको फ्रेंडली म्हणतो आणि हेच रिसायकल होत असतं. कारण मातीकडून काय आलंय? कापूस आलाय. कापसापासून पुढच्या प्रोसेस झाल्यात. बरोबर? आणि पुन्हा हे सॅनिटरी पॅड जेव्हा जमिनीत अ, गाडलं जातं, तर त्याची पुन्हा माती होते. ह्यालाच रिसायकल प्रोसेस म्हणतो आणि तसं आपलं पॅड हे रिसायकल म्हणजे मातीत पुन्हा विघटन होणारं आहे. तिसरं आहेत आपल्या सुवर्णा मॅडम. त्यांचे प्रश्न काय होते 3? तुमच्या पॅडमध्ये केमिकल व प्लास्टिकचा वापर केलेला असतो का? बघा, आता हा प्रश्न काय आहे, की माहितीपत्रक जेव्हा तुम्ही वाचता, पाहता, ऐकता, समजून घेता, तेव्हा तुम्ही आपोआप स्वतःला सेल्फ क्वेशन करणार आहात. स्वतःला प्रश्न विचारणार आहात, की आत्ता मी जे पॅड वापरते, याच्यामध्ये प्लास्टिक केमिकलचा वापर केलाय का? हा स्वतःला विचारलेला प्रश्न आहे तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही 7 हॅपी डेजचे इको फ्रेंडली पॅड वापरता, तर नक्कीच तुमचं उत्तर असेल नाही. माझ्या पॅडमध्ये प्लास्टिक आणि केमिकल नाही. पण एखादी महिला जेव्हा पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन वापरतच नाही, तर ती स्वतःला जेव्हा प्रश्न विचारेल, तेव्हा ती जागरूक होणार आहे, की या पॅडमध्ये प्लास्टिक हे रिसायकल नायलॉन आहे, केमिकल आहे, क्लोरीनमध्ये प्रोसेस केलेलं आहे आणि हे मला वापरायचं नाही. सुवर्ण मॅडमचा पुढचा प्रश्न होता, तुमच्या पॅडची शोषण क्षमता किती असते? बघा, किती छान प्रश्न आहे. ऑर्डिनरी पॅड जे लोकल पॅड आहे ना मार्केटची, त्याची शोषण क्षमता फक्त 15 ते 20 एम-एल आहे. म्हणून ते तुम्हाला 3-4 तासाने बदलायचंच आहे. बरोबर? पण आपल्या पॅडची शोषण क्षमता ही म्हणजे ॲब्झॉर्बन्सी कॅपॅसिटी आहे 150 एम-एल हून अधिक 200 एम-एल पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही दिवसभर कम्फर्टेबल राहू शकता. बरोबर? कारण एका महिलेला दिवसभरात 40 एम-एल पर्यंत नॉर्मली ब्लीडिंग रेंज आहे आणि हाय ब्लीडिंग रेंज 80 एम-एल पर्यंत आहे. तर आपलं हे पॅड 150 एम-एल हून अधिक शोषण क्षमतेचं आहे. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. तर हा जागरूकता निर्माण करणारा प्रश्न होता, की तुम्हाला प्रश्न विचारलेला, की तुमच्या पॅडची शोषण क्षमता काय आहे? तर तुम्हाला माझ्या या उत्तरातून कळलं असेल. तिसरा प्रश्न, मासिक पाळीच्या दिवसात जंतू संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेता? तर बघा, मासिक पाळीच्या काळात अ, आपल्याला काही इन्फेक्शन होऊ नये, इचिंग रॅशेस होऊ नये म्हणून नक्कीच मला कॉटन म्हणजेच इको फ्रेंडली पॅड वापरायचे
जे पर्यावरणपूरक आहेत ते पॅड वापरायचे आणि मला इचिंग, रॅशेस आणि जंतू संसर्गाच्या त्रासातून मुक्त व्हायचे अशी मी काळजी घ्यायची असेल मला, तर मला 7 हॅपी डेजचं पर्यावरणपूरक सॅनिटरी नक्कीच वापरलं पाहिजे. आणि जर तुम्हाला याचा अवेअरनेस नसेल, तर तुम्ही जंतू संसर्ग होणाऱ्या इचिंग रॅशेसवालं लोकल पॅड वापरत राहताल, जे सुगंधित आहे, ज्याची प्रोसेसच म्हणजे ज्याच्यामध्ये पेट्रोलियम जेली ॲब्झॉर्बन्सीसाठी वापरलेली आहे आणि आपल्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये फ्रूट जेली म्हणजे जे नैसर्गिक घटक आहेत, फळांचा लगदा आहे, असा फ्रूट जेलीचा आपल्याकडे सॅप आहे. म्हणजे सॅप म्हणजे काय? सॅप म्हणजे सुपर ॲब्झॉर्बन्सी पॉलिमर ओके ना? तर आहे आपण फ्रूट जेली. तर बघा इतके अवेअरनेस निर्माण करणारे या तिघींनी प्रश्न काढले होते. तुम्ही सगळे जे उपलब्ध झालेत, तर ते नक्कीच राष्ट्रहिताच्या कार्यात खूप योगदान देणारे आहात. तुमच्या सर्वांचे मी कौतुक करत आहे. ऍक्च्युली मॅडम नयन मॅडम ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांच्या समोर कस्टमर उभे आहेत, ओके, त्याच्यामुळे त्या ओके, बोलू ओके, शकल्या नाही. ओके, ओके, ओके. त्यांच्या नो वतीने मी प्रॉब्लेम. सांगते. कसं नयन मॅडम दिवसभर ऑफिसमध्ये असतात, त्यांना कधी कधी पॅड चेंज करायला वेळही मिळत नाही, पण आपलं ओके, पॅड यूज करून त्यांना दिवसभर कम्फर्टेबल वाटतं, घरी ओके. जाईपर्यंत टेन्शन नसतं, असं त्यांनी मला सांगितलंय. व्हेरी ओके. गुड. व्हेरी गुड. म्हणजे बघा, नयन मॅडम बिझी असून देखील त्यांनी किती छान मेसेजद्वारे का होईना सुषमा मॅडमला त्यांचा रिव्ह्यू दिलेला आहे आणि खूप छान वाटलं त्या सहभागी झाल्या. त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जागी व्यस्त